गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या उक्तीप्रमाणे मी संग्राम धोंडीबा केंद्रे राहणार कळकावाडी तालुका कंधार जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून माझे लग्न 2005 ला झाले होते। त्यानंतर 12 वर्ष मला काही मूल होत नव्हतं। मी खूप सारे दवाखाने केले होते, IVF केलं होतं आणि शेवटी डॉक्टरनी सांगितलं होतं की संग्राम तुला या पृथ्वी तलावरला कुठलाही डॉक्टर मूल देऊ शकणार नाही, कारण का एवढा तुझ्या मिसेस मध्ये प्रॉब्लेम आहे, कारण का गर्भाशयामध्ये रक्तच पुरवठा होत नव्हता। मला माझी चुलत आत्याने सांगितलं आनंद मिलन हॉस्पिटल चेंबूरला आहे, तिथे लास्ट त्याच्यावर निदान झालं की गर्भाशयाला रक्त पुरवठाच होत नाही, त्याच्यामुळे मूल राहत नाही। मग आई वडिलांना माझे आत्या आहेत ज्या मिस्टरनी सांगितलं की मलकापूरला जा, तिथे आशीर्वाद घेतल्यानंतर नक्कीच तुम्हाला गुण येईल। मी म्हणलं एवढे मोठे जर दवाखान्यात जर गुण येत नसेल आणि नवसानं जर गुण येत असेल तर हे काही खरी गोष्ट नाही। आम्ही तसे भाविक माळकरी आहोत, पण असं अंधश्रद्धेवर विश्वास नव्हता। मग बाबांना सांगितलं तू जा, मी म्हणलं बाबाला तर नाहीच बोललो। मग आई बोलली तू जा, आम्ही वाऱ्या करतो, आम्ही पारायण करतो, तू जा रे बोलल्यानंतर आईचं मी ऐकून इथं उगं फिरायला म्हणून मी आलो। या ठिकाणी आल्याच्या नंतर अनुभव घेतला, मंदिरात समाधी मंदिराचं दर्शन घेतलं, महाराजाचा आशीर्वाद घेतला आणि असा चमत्कार झाला आमच्या जीवनामध्ये। 7व्या वारीमध्येच आम्हाला गर्भधारणा झाली आणि त्यावेळेस त्या दिवशी पौर्णिमा, होळीची पौर्णिमा होती आपली, त्या शिमग्याची पौर्णिमेच्या दिवशी मी महाराजाला सांगितलं महाराज गर्भधारणा झालेली आहे। महाराजांनी सांगितलं तुझ्या मुलाचं नाव आपण दत्तात्रय ठेवून दत्त जयंतीला घेऊन ये, त्या दिवशी सांगितलं। नंतर आम्ही दत्त जयंतीला आलो, महाराज वेगवेगळ्या मुलांची वेगवेगळे नावं ठेवत होते, पण ज्या 7-8 महिन्यापूर्वी सांगितलेलं महाराजांनी मुलाचं नाव दत्तात्रयच ठेवलं। महाराज नवी मुंबईमध्ये माझ्या घरी पण आले होते आणि आंधळा मागतो एक डोळा देव देतो 2 डोळे, या उक्तीप्रमाणे माझ्या आईचं अजून आजची तीव्र इच्छा होती अजून एक मुलगाच व्हावा, कारण का मी एकटा आहे, माझे वडील पण एकटे आहेत आणि महाराजांचं आमच्या बाजूलाच कीर्तन होतं गावच्या शेजारी, तिथं महाराज कीर्तनाच्या तिथंच उभा होते आणि महाराजांचे पाय सोडतच नव्हती आई। नाही महाराज मुलगी नका, मुलगाच होत्या। त्याची जर इच्छा असेल तर आई तुझं पण हे इच्छा पूर्ण होईल, असं त्या ठिकाणी सुद्धा महाराजांनी आशीर्वाद दिला आणि आम्हाला 2 मुलं झाली। आता